सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। सर्वांनी टाळी वाजून भजन करा। विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरण संताचे, सरे चरण संताचे, सरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। किंवा ज्याची गावी गेला त्याशी नसावे बुधा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाव व्यासोबटा। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाईल माघारा। गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने सामर्थ्याने गजाननाचा, संकट जाईल माघारा।
पुसले आसो क्षणात पुसले आसो आसे गावी त्या जाऊ चला हो से गावी त्या जाऊ चला हो आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने 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 गजाननाच्या संकट जाईल मागा गणगणनाथ बोले गणगणनाथ बोले गणगणनाथ बोले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीधीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त वैराग्यस्य परममूर्ती श्री क्षेत्र देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा आणि नामाचं महत्त्व सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला। अभंग सर्वांना पाठ आहे असं गृहीत धरून सेवेला श्रद्धास्थान ते प्रगटस्थान श्री क्षेत्र भारस ते श्री क्षेत्र शेगाव हा 4 दिवसाचा पायी दिंडीचा सोहळा आणि सर्व भारसकर ग्रामवासियांच्या माध्यमातून भारस ते शेगाव असा 4 दिवसाचा प्रवास करत असताना आजचा हा दुसरा मुक्काम उदयनगर उंद्री या ठिकाणी आणि सर्व या दिंडीतील सर्व कार्यकर्ते मंडळी दिंडीचे चालक मालक आणि संयोजक आयोजक नियोजक सर्वच वारकऱ्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा दुसऱ्या मुक्कामाची सर्वांच्याच वतीने माझ्यापर्यंत आली। सर्वांचं हे नितांत प्रेम मला श्री संत गजानन महाराजांच्या सेवेचं भाग्य प्राप्त करून दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे। तुमचे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो। गोड असं हे वातावरण आहे असं वाटत नाही हे वाटचालीचं कीर्तन आहे, पण आता तुम्ही सर्वजण अतिशय उत्साह तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि थोडे दमलेले पण आहे, दोन्ही भाव तुमच्या चेहऱ्यावर आहे का नाही। आता तुम्हाला वाटतं आता शिकाला तर कितीकच वाजवतो हा, पण मी जास्त नाही वाजवणार। तुमच्या चेहऱ्यावर वाजलेले आधी जास्त वाजवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण ऊन एवढं आहे महाराज आणि एवढ्या उन्हात तुम्ही सर्व शिस्त पाळून वाटचाल करतात। नक्कीच गजानन बाबाची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। खरंच की एवढी शिस्तप्रिय आणि एवढी पद्धतशीर दिंडी, कारण मी फोनात पाहिलं हे सगळं चित्र तुमचं आणि आनंद वाटला। सर्व आमच्या वारकरी मंडळाच्या माध्यमातून आमचे विष्णू भाऊ, गणेश भाऊ, आमचे बंडा महाराज, गणेश महाराज सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आमचे गायनाचार्य रामेश्वर महाराज, अमोल महाराज शेळके, मृदंगाचार्य शंकर महाराज, चोपदार, साऊंड सर्व्हिसवाले, बहुसंख्येने असलेल्या माता भगिनी, पुरुष मंडळ, काही आत बसलेले, काही बाहेर बसलेले, काही टोल नाक्यावर बसलेले, चौकडं बसले, काही दिंडीला आले आणि काही एन्जॉय करायला आले, कारण इथं वातावरण प्रसन्न आहे। मी थोडंसं खोकलून पुढं गेलो, ते इकडं वळायचं कळालंच नाही, पुढं गेलो, पण त्यांना वाटलं दिंडीची गाडी त्यांनी काही येताना घेतला पण वापस फिरल्यावर परत घेतला नाही, आता जाताना घेतील। गोड वातावरण आहे, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद। थोडे एक आपल्याला अर्धा पाऊण तास हे वाटचालीचं कीर्तन आहे, अर्धा तास आपल्याला हे भगवान श्री गजानन महाराजांची सेवा करायची आहे। संतांच्या वारीमध्ये जाण्याचा एकच अर्थ असतो, का दिंडी पायी तीर्थयात्रा का करायची, त्याचं कारण आहे। तीर्थयात्रा म्हणजे
फिरायचं म्हणून करायची नाही. तीर्थयात्रा एन्जॉय म्हणून नसती, तीर्थयात्रा मजा म्हणून नाही, तर तीर्थयात्रा ही साधना म्हणून केल्या जाते. तीर्थयात्रा करत असताना, पायी चालत असताना प्रत्येक भक्ताच्या माध्यमातून 3 प्रकारचं तप घडत असतं. पहिलं जे तप घडतं ते कायिक तप घडत असतं, दुसरं जे तप घडतं ते वाचिक तप घडतं, आणि तिसरं जे तप घडतं ते मानसिक तप घडतं. म्हणून हा एन्जॉय नाही, हे फिरणं नाही किंवा ही मजा नाही, हा काय आहे, ही साधना आहे. आणि भगवान परमात्म्याने हा नरदेह तुम्हाला मला साधन दिलेला आहे. कशासाठी? भगवान परमात्मा या नरदेहातलं साध्य आहे, आणि त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे शरीर म्हणजे एक प्रकारचं साधन आहे. म्हणून हे साधन साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचा आपण उपयोग करायचा. आणि साध्यापर्यंत जात असताना 3 प्रकारचं तप घडलं तरच साध्य प्राप्त होतं, अन्यथा एन्जॉय होतो, मजा होते, फिरणं होतं, तीर्थयात्रा घडत नाही किंवा पायी वारी सुद्धा घडत नाही. म्हणून जात असताना असं सांगितलं संतांनी, तीर्थयात्रा करत असताना आपल्या जीवनातलं पाप नाहीसं व्हावं असं वाटत असेल आणि जीवनामध्ये पुण्याचा संचय प्राप्त व्हावा ही इच्छा असेल तर जात असताना तुकोबाराय म्हणतात, अवघे जेने पाप नासे, पायी चालण्यानं, पायी तीर्थयात्रा केल्यानं काय होतं? महाराज म्हणतात, अवघ आपल्या जीवनातलं पाप नाहीसं होतं. अवघे जेने पाप नासे. पण कधी नासतं माहितीये? चालत असताना. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. कसं गेलं पाहिजे? गात. खात नाही, खावं तर लागणारच आहे, खाल्ल्याशिवाय चालता येणार नाही. पण मग दिसलं की घे. गात जागा. वाटाणा चालत असताना नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. महाराज एक पाऊल टाकलं आणि एकदा गणगण गणात बोते म्हणलं की एका यज्ञाचं पुण्य होतं. मग भारत पासून शेगाव पर्यंत किती पावलं होतील? किती आनंद आहे. पण गात जागा. बोलायचं नाही, ही मागं राहिली ती पुढं आली, कालची साडी घातली ना आज वेगळीच घातली. बोलण्यासाठी दिंडी नाही, हे सगळं घरी करायचं. घरं दारं सोडून, कामं धंदे सोडून, एवढे सुगीचे दिवस आहे, रोजानं माणूस भेटत नाही. पण तुमच्या लोकांनी, घरच्या लोकांनी तुम्हाला मोकळं करून दिलं की जा. मग जात असताना महाराज म्हणतात, आले ना कामधंदे सोडून, घरचा वेळ वाया घालवला तुम्ही, देवासाठी तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला सोडलं, मोकळं केलं, तुम्हाला मुक्त केलं. तुम्ही 4 दिवस आनंदाने शेगावला गजानन महाराजाच्या दिंडी चालले ना, आनंदाने जा. पण इथं आल्यानंतर हो धोबिका कुत्ताना घरकाना
असं होऊ नये. इथं येत असताना इथं आल्यानंतर महाराज म्हणतात गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. इथं देवाला प्रेम मागा आणि देवाचं भजन करा. भजन करत चाला, रिकामं चालायचं नाही. एक पाऊल टाकलं आणि एकदा नामस्मरण केलं तर एका यज्ञाचं पुण्य घडतं. म्हणून नामस्मरण करा. याला वाचिक तप म्हणतात. नामस्मरण करायचं. गणगण गणात बोते गणगण गणात बोत. तुम्ही पण शेगावला चालले ना, गणगण गणात बोते म्हणा. तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडत असेल ते घ्या, पण नामस्मरण करत रस्त्याना चाला. निश्चित जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. आणि जर तुम्ही नामस्मरण केलं नाही, मग ज्ञानेश्वर महाराजचं प्रमाण सांगतो. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. म्हणला असेल ना तुम्ही हरिपाठ येता येता. हां, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही जर नामस्मरण केलं नाही आणि तीर्थयात्रेला पायी पायी गेले तर त्रिवेणी संगमाचं भ्रमण केलं काय आणि नाना तीर्थाचं भ्रमण केलं काय आणि त्रिवेणी संगमावर आंघोळ केली काय. तुमच्या अंतकरणात जर नामस्मरण नसन, तुमचं चित्त जर नामस्मरणात लागत नसन, तर हे सगळं कसं आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ. मी सांगू का एक वाक्य तुम्हाला. घरदार कामधंदे सोडून आपण तीर्थयात्रा करायला निघलो, पायी वारीला निघालो. कपडे दररोज बदलण्यापेक्षा वारी करत असताना अंतकरण बदला, म्हणजे वारी सफल होईल. काय लक्षात आलं तुमच्या? एखाद्या वेळेला कपडे मळू द्या, मन बदला. वारीला आले ना, अंतकरणातला भाव बदला, अंतकरणातली इच्छा बदला. अंतकरण बदलण्यासाठी वारी आहे, टाइमपास म्हणून वारी नाही. कपडे मळू द्या, कपड्याला कोणी पाहत नाही महाराज, तुमचं अंतकरण देव पाहतो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहुणी गोडी, भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. देव कपडा नाही पाहत, देव अंतकरणातलं प्रेम पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे. भाव महत्वाचा आहे, अंतकरण देवाला पाहिजे, देवाला बाकीचं काही नको. म्हणून जात असताना अंतकरण स्वच्छ जर कशानं होत असेल महाराज, तर फक्त नामस्मरणाने होतं. बाकी अंतकरण स्वच्छ करण्याचं दुसरं साधन नाही. म्हणून संतांनी कलियुगामधल्या सगळ्या वाटा, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. सोपं सांगितलं, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे विठ्ठल नाम गावो. वाटे चला जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. हे संता संग सेवू, वासुदेव धनी वारी, वासुदेव धनी वारी. धनी वनी अवघा देव, वासने तपुसावा ठाव. धनी वनी अवघा देव, वासने तपुसावा ठाव. हे संता संगे देव, वासुदेव धनी
सगळ्यात जास्त लवकर देव प्राप्त जर कशाने होत असेल तर नामस्मरणाने. कारण कलियुगामध्ये बाकीच्या सगळ्या साधना संतांनी कमी केल्या. मोडोनिया वाटा, कोणत्या वाटा मोडल्या? सूक्ष्म वाटा मोडल्या, दुस्तर वाटा मोडल्या, खरतड वाटा मोडल्या आणि सोपं साधन सांगितलं. कलियुगामाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन म्हणजे कोणतं? नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पैसोपे, कलियुगात सोपं साधन सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे. काय फायदा त्याचा? जळतील पापे जन्मांतरीचे. पण जन्मांतरीचं पाप जळून जावं असं वाटत असन तर त्याला नामस्मरण करावं लागतं. मग किती? जेवढं जमलं तेवढं. पाप किती बी असू द्या महाराज, तुम्ही भारतपासून शेगावपर्यंत जावस्तोवर तुमच्या जीवनातलं सर्व पाप जळून नष्ट होतं. इतकी ताकद या नामस्मरणात आहे. हो, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रमाण आहे हरिपाठात. इकडं पाय रे, कितवीला आहे तू? 7वीला. गवत कळतं तुला? गवत टरक भरून गवताची गंधी असली बाळा, टरक भरून. नाव काय तुझं? यश. म्हणजे मला अपयश येत नाही आता. यश इकडं पाय. ट्रक भरून गवताची गंजी आहे बाळा यश. आणि माचीसच्या काडीतली एकच काडी तुझ्या जवळ दिली आणि गवताला लावली तर तितकं गवत जाळायला किती काड्या लागतील? एक का माचीस अख्खी? एक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता जपता हरी. तैसे नाम केले जपता, तैसे नामे केले जपता हरी हो. तैसे नामे केले जपता. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले, तैसे नाम केले जपता हरी. जपता हरी. महाराज म्हणतात, गाडी भर जरी गवताची गंजी असली तर एक काडी त्याला पुरेशी होते. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एक नामस्मरण केलं तर अनंत जन्माचं पाप जाळण्याची ताकद त्याच्यात आहे. पण ते नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. घरदार सोडून आले तर एवढं किती ऊन आहे महाराज, मी तर कमाल समजतो तुमची. एवढ्या उन्हात तुम्ही चालत आले. बरं, मुक्काम बी जरा झपक्या शेव. गाडीला अर्धा पाऊण तास लागला तर तुम्हाला तर शेलूत ते उंदरी जरा जास्त होते. एखादा मुक्काम वाढवून घ्या, तकलीफ होती हो सगळ्याला. तुम्हालाही होत असेल. एखादा मुक्काम वाढवा. सेवा करणारे लोक खूप आहे. काढलीस ना वेळ, जाऊ द्या ना एक दिवस अजूक. हां, गणेश भाऊ जरा जास्त होते, सगळ्याला त्रास होतो. एक मुक्काम मी चाललो नाही, पण मी फक्त अंतर पाहिलंय. कारण पंढरपूरला आम्ही चालतोच, पैठणला दिंड्या जातात. पण हे काय होतं, तिकडं 16 आहे, तिकडं अनंत लोक राहतात 16त. किती चाललो कळत नाही. पण इकडं जरा लवकर कळत असेल. उन्हाचा टाईम आहे. एखादा मुक्काम वाढून घ्या. हां, मागं पुढं करून काहीतरी करा. कारण हे जास्त अंतर होतं. बिमार पडसान, ऊन खूप आहे. हे पहा, शिर सलामत तो पगडी 50. हां, घरी गेल्यावर जर 8-8 दिवस उठलेच नाही तर हे 2-4 दिवस आणि ते 7-8 दिवस घरचे वैतकतील ना. परमार्थही झाला पाहिजे आणि शरीरही सदृढ राहिलं पाहिजे. कारण उन्हात चालणं सोपं नाही. शरीरातलं पाणी कमी होतं, त्रास होतो. परमार्थ करा, भक्कम करा, नामस्मरण भरपूर करा, पण एक दिवस शिल्लक राहा. कारण हे अंतर मी आता पाहिलं येताना जरा जास्त अंतर आहे. आता कालचंही मुक्काम जरा लांबच होता. उद्याला की डायरेक्ट परवा परवा एक थोडंसं का अंतर कमी अधिक करा. शेगाव ते खामगाव कमी अंतर आहे.
एखादा मुक्काम वाढून घ्या. हे मला अंदाज कळाला की माणसाचे चेहरे लगेच सांगतात. हे कीर्तन वाटचालीचं आहे म्हणून लक्षात ठेवा. नामस्मरणाने पाप जळतं, पण पाप जळवा असं वाटत असन तर नक्कीच नामस्मरण करा. नामस्मरणात ताकद आहे. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किंवा ज्ञानेश्वर महाराज अजूक म्हणतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. अंतकरणातलं पाप नाहीच होतं. कापराच्या वातीप्रमाणे कापराच्या वडीला जर काडी लावली तर क्षणात ते नाहीसं होतं. तसं पाप अंतकरणातलं नाहीसं होतं. पण पाप जावं म्हणून अंतकरण नामस्मरणाने भरलं पाहिजे आणि नामस्मरण करत वाटचाल केली पाहिजे. कारण माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणून जन्माला येण्याचं कारणच पाप राहतं. जन्म येणे घडे पातकाचे मूळ. म्हणून पाप नाहीसं व्हावं वाटत असं नामस्मरण करा. आणि सदा अंतकरणामध्ये समाधान प्राप्त व्हावं वाटत असन तर नामस्मरण करा असं जगद्गुरु सदा नाम घोष करू हरी कथा. 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 हेने सदा चित्त समाधान. हेने सदा नामस्मरणाने अंतकरणातलं पाप जातं आणि माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. खरं सांगा तुम्ही सगळेजण एवढ्या उन्हात तुम्ही पायी प्रवास करतात. एवढा जीवनाचा आटापिटा चालला. हा घरी कशाची उणीव आहे का तुम्हाला? सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे ना घरी. बेशी भरून तुम्ही दिंडीत आली याचा अर्थ तुमच्या घरी सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. सगळं घरी आहे पण समाधान घरी नाही. समाधान म्हणजे नाव नाही. हाय हाय अंतकरणात समाधान नाही. घरी काय नाही, समाधान नाही. मग ते समाधान प्राप्त व्हावं म्हणून घरदार सोडून तुम्ही तीर्थयात्रा करायला पायी दिंडीला आले. मग समाधान अंतकरणात मिळावं असं वाटतं ना. मग समाधान जर सदा प्राप्त व्हावं असं वाटत असन तर सदा नाम घोष सदा हरीची कथा करू तेने सदा चित्ता समाधान. सदा हरीचं चिंतन करा, सदा नामस्मरण करा, मग सदा अंतकरणामध्ये समाधान प्राप्त होईल. आणि कधी कधी नामस्मरण करताना तर समाधान सुद्धा कधी कधी. मग सदा समाधान असं वाटतं ना, मग सदा नामस्मरण करा. हे पहा, माणसाला समाधानाने जीवन जगण्यासाठी माणसाची परिस्थिती चांगली नको. काय काय समाधानाने जीवन जगण्यासाठी परिस्थिती चांगली नको, त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे. हो, काय चांगलं पाहिजे? मनस्थिती. आणि तुमची सगळ्याची मनस्थिती चांगली म्हणून तुम्ही या वाटाला लागले. आणि महाराज ज्याची परिस्थिती संसारातली चांगली आहे त्यांना तीर्थयात्रा केली पाहिजे. ज्याची परिस्थिती नाजूक आहे कर्ज काढून तीर्थयात्रा करू नये. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. ऋण काढून सण करू नये. परिस्थिती चांगली आहे, आळंदी पंढरीला जा, दान धर्म करा, तीर्थयात्रा करा, सगळं करा. पण परिस्थिती नाजूक आहे, कर्ज काढून जाऊ नका. आणि ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला जाणं होत नसन त्यांना दुसऱ्याला पैसे द्या. तू जाय रे पंढरपूरला, हे घे 2000 रुपये. तू जाय शेगावला जाण्याची इच्छा आहे ना, माझ्याकडे पैसे पण मला वेळ नाही, हे 2000 घे. पण तसे द्यायचे, व्याजानं नाही, उसने. हा, तीर्थयात्रेला जाणाऱ्याला व्याजानं देऊ नये, उसने द्याव. आणि तीर्थयात्रा करून आल्यावर त्यांना बी परत द्याव, तरच पुण्य लाभतं. आणि त्यांनाही तीर्थयात्रेला लागण एवढेच घ्याव. हा, नाही मी पंढरपूरला चाललो मग घरच्याला खतन बिन भरून ठेवतो. मग
पंढरपूरला जायला लागतात तेवढेच घ्या आणि वापस आल्यानंतर द्या. मग आता एखादा माणूस म्हणून महाराज तीर्थयात्रेला गेले, आम्ही बिनव्याजानं पैसे दिले आणि ते जर तिकडंच मेले तर मग महाराज म्हणतात हो, द्रव्य देवोनिया तीर्थाची झाडावे, द्रव्य देवोनिया तीर्थाची झाडावे, द्रव्य देवोनिया तीर्थाची झाडावे, द्रव्य देवोनिया तीर्थाची झाडावे. महाराज म्हणतात द्रव्य देवोनिया तीर्थाची धाडावे, मेले आले द्यावे अर्ध पुण्य. महाराज म्हणतात आपण द्रव्य देऊन त्याला तीर्थाला झाडा आणि ते जर घरी आले तरी तुम्हाला अर्ध पुण्य, आणि ते जर तिकडच मेले तरी तुम्हाला अर्ध. मेले आले गडे अर्ध पुण्य, ते जर मेले तरी तुम्हाला अर्ध पुण्य आणि ते जर वापस आले तरी तुम्हाला अर्ध पुण्य. म्हणून ज्याला जाणं होत नाही त्यांना दुसऱ्याला पैसे द्या, उष्णे द्या, बुडायची भीती बाळगू नका. मेले आले घडे अर्ध पुण्य, ते जर तिकडच मेले तरी अर्ध पुण्य, ते जर घरी आले तरी अर्ध पुण्य. बुडायची चिंता करू नका, ते शरीरानं जातं पण तुम्हाला पुण्य देऊन जातं. म्हणून ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांना दिंडीला अन्नदान करा, त्यांना दिंडीला मंडपाची व्यवस्था करा, त्यांना दिंडीला पाण्याची व्यवस्था करा, त्यांना दिंडीला चहाची व्यवस्था करा, त्यांना दिंडीवाल्याला राहण्याची व्यवस्था करा, कोणी रथाची व्यवस्था करा. अनेक प्रकारनं सेवा करता येते महाराज. ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांना सेवा करा, दान धर्म करा, आणि ज्याची परिस्थिती नाजूक आहे त्यानं याच्यातली सेवा करा. कोणी मग पंक्तीत वाढू लागा, कोणी चटाया टाकू लागा, कोणी मंडप लावू लागा, कोणी रथ लोटू लागा. अनेक प्रकाराने सेवा करता येते. नामस्मरण करा, अंतकरण पवित्र होतं. पण कसं करा? सदा नाम घोष करू हरी कथा. अंतकरणामध्ये सदा समाधान अपेक्षित आहे ना, मग तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत सो विठोबा. टाळी वाजवा. सकाळी उठले का 10 वाजेपर्यंत काकडा म्हणत चला. काकडा झाला की दुपारा मालिका म्हणा, दुपारची मालिका झाली अभंग गवळणी निवडक म्हणा, दुपारून हरिपाठ म्हणा, संध्याकाळी कीर्तन झालं की आराम करा आणि नामस्मरण करत चला. आणि जर काहीच येत नसन तर महाराजांचं भजन म्हणत चला. घरदार सोडले, कारण माणसाने हातापायात शक्ती तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हात पवित्र आहे दान धर्म करा, पाय पवित्र आहे तीर्थयात्रा करा, तोंड पवित्र आहे देवाचं नामस्मरण करा, है ना. चांगलं तोंडेला चांगलं बोला, हातानं दान धर्म करा. किंवा महाराज असं म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधीपर्यंत? जव काळ असे दुरी ठेला, तरी तू हरी गुण गाय ऐकवहिला. महाराज म्हणतात हातापायात शक्ती आहे, पाठवे ताकद आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. कुठपर्यंत? जोपर्यंत काळ आपल्यावर चाल करत नाही तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करा. आपल्याला देवाने साधन दिलेलं आहे साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून या साधनाच्या जोरावर नामस्मरण तीर्थयात्रा करा, नामस्मरण करा, दान धर्म करा. अंतकरणातलं पाप नाही सोतं, अंतकरणामध्ये पुण्य प्राप्त होतं. सदा नाम घोष करू, सदा हरीची कथा करू, तेने सदा चित्ता समाधान. अंतकरणामध्ये समाधान प्राप्त होतं. म्हणून महाराज असं म्हणतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे शेवू वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रा सुखाने करा आणि नामस्मरण मुखात ठेवा, जीवनामध्ये दुःख येणार नाही. आता खरं सांगा, इतके 30-32 किलोमीटर जवळजवळ तुम्ही आज चालून आले, असा अंदाज आहे माझा, ते पाहिलं मी. तर तुम्हाला वाटलं का आपण इतकं चालून आलो? सकाळी माणसं झोपेलोच येतं, बाया उठून आंघोळी करून तयार राहतात.
शेण येत नाही, भाग येत नाही. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. हा, इथं आनंद उपभोगण्यासाठी आलो, म्हणून भरपूर नामस्मरण करा, भरपूर नामस्मरण करा. पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. हो, आणि कसं चाला, आपण चालत असताना महाराज म्हणतात आपल्याला घरचं काही सुद्धा आठवलं नाही पाहिजे, संसारातलं काही आम्ही तुकोबरा म्हणतात नामस्मरण असं केलं. आठवची असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे हो आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवत नाही, असो ऐसा कोठे आठवत नाही, असो ऐसा कोठे आठवत नाही, कोठे आठवत नाही. देहीच देही भोगू दशा, देहीच देही भोगू दशा, सर्व सुख झालं सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. महाराज म्हणतात चालत असताना नामस्मरण करत असताना अंतकरणाची अवस्था अशी झाली पाहिजे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आपला देह विदेहात रूपांतर झालं पाहिजे, अशी तीर्थयात्रा केली पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, तुम्ही अनंत वेळा ऐकला असेल. आपली जर देहीच विदेही अवस्था झाली भजन करत असताना आणि तीर्थयात्रेला जात असताना, तर देव आपल्याला भेटायला येतो. महाराज देव प्रसिद्ध उदाहरण आहे बघा. पंढरपूरला जर कधी तुम्ही गेले पंढरपूरला, तर पंढरपूरच्या रस्त्यामध्ये लहुळ नावाचं गाव लागतं पहा. ते म्हणजे ना आम्हाला माहीत असतं, तुलबलूला असतं का बा? हा, त्या संताचं नाव आहे महाराज कुर्मदास. हात नाही आणि पाय नाही, पण पंढरपूरला वारकरी दिंडी घेऊन चालले, म्हणून त्या कुर्मदासाच्या कानावर ज्ञानोबा तुकाराम भजनाचा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर त्या कुर्मदासाच्या लक्षात आलं की सगळे माणसं वारीला चालले, आपण सुद्धा वारीला गेलं, पण चालता येण्यासाठी पाय नाही, टाळ वाजवण्यासाठी हात नाही, फक्त वक्राच्या लोडासारखा देह, बस मुंडकं आणि हे धड, पाय नाही ना हातही नाही. म्हणून कुर्मदासाने निश्चय केला, हात नसू द्या पाय नसू द्या, पण आपल्याला कळतंय ना वारीला गेलं पाहिजे. मग लोटांगण घेत पहा तुम्ही कसे गेले. तुम्ही फक्त 2 किलोमीटर बिन पायतानाचं चालून पहा, मग समजन किती कठीण आहे. कुर्मदास लोटांगण घेत पंढरपूरच्या दिशेनं निघाले. पण आता हातपाय असणारा माणूस थकतो, शरीर थकलं, रक्ताभंबाळ झालं, फुपाट्यानं माकलं, दिसत नव्हतं. उन्हाच्या टायमाला असं एका झाडाखाली देह लोटत लोटत नेला सावलीत, आणि धुळीनं माकलेला देह होता. आणि काही दिवस चालल्यानंतर असं लक्षात आलं की आता आपण पंढरपूरपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग वारकरी जात असताना आवाज दिला, ओ वारकरी बाबा. वारकऱ्याच्या कानावर आवाज येत होता, पण माणूस दिसत नव्हता, धुळीनं माकलेला, हात नाही पाय नाही, झाडाखाली लाकडाच्या उंडग्यासारखा देह लोटलेला. आवाज दिला वारकऱ्याला, ओ वारकरी बाबा. वारकरी वळून पाहायचे पण दिसत नव्हतं. जवळ जाऊन पाहिलं तर वारकऱ्याला कुर्मदासाचा देह दिसला. खाली बसले वारकरी, कपड्यानं आपल्या रुमालानं त्यांचा देह पुसून काढा, चेहरा पुसून काढा, रक्तबंबाळ झालेला धुळीनं माकलेला देह. तुम्ही कोण? म्हटले माझं नाव कुर्मदास, मला पंढरपूरला येण्याची इच्छा आहे, पण हात नाही पाय नाही, मी लाकडाच्या उंडग्यासारखा लोटांगण घेत आलो, पण आता माझ्याकडून पंढरपूरपर्यंत येणं शक्य होत नाही. मग कुर्मदासाने त्या वारकऱ्याला सांगितलं, हो तुम्ही आता पंढरपूरला जा आणि 2दा देवाला नतमस्तक व्हा. सांगा तुझा कुर्मदास पंढरपूरला येत होता, पण त्याला येणं शक्य झालं नाही,
मी एकदा त्याचं दर्शन घेतो, एकदा माझं दर्शन घेतो. चंद्रभागे स्नान करसान, दोनदा स्नान करा. एकदा तुमचं करा, एकदा माझं करा. प्रदक्षिणा करणार दोनदा करा, एकदा तुमची करा, एकदा माझी करा. महाराज भगवान परमात्म्याच्या कानावर फक्त वारकऱ्यांनी सांगितलं, तुझा वाट पाहतो कुर्मदास. भगवान परमात्म्याने विटेवून उडी मारली आणि लहुळ नावाच्या गावाला कुर्मदासाला देव भेटण्यासाठी आला. भगवान परमात्मा भक्ताची वाट पाहतो, वाट पाहे उभा. पण त्या भक्ताने नामस्मरण केलं पाहिजे, त्याला देहाचा सुद्धा आठव नसला पाहिजे. देहीच विदेही भोगदशा, अशी जर अवस्था झाली तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो निरूप. तुका म्हणे आम्ही झालो निरूप. म्हणे आम्ही झालो निरूप. तुका म्हणे आम्ही झालो निरूप. लागून दी पाप पुण्य, लागून दी पाप पुण्य. सर्व सुख झालो, सर्व अलंकार, सर्व सुख झालो, सर्व अलंकार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. जर नामस्मरण करत असताना देहाचा आठव राहिला नाही, घरादाराचा आठव राहिला नाही, हे स्वरूप जर नामस्मरणामध्ये लीन झालं तर महाराज म्हणतात मग त्याला कोणत्याच प्रकारचं पाप पुण्य लागत नाही. हो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. वल्लही जळतं आणि वाळेलही जळतं. लागोने दे पाप, लागोने दे पुण्य. जर देहीच विदेही भोगोदशा अशी अवस्था नामस्मरण करताना झाली तर मग जीवनामध्ये पाप पुण्याचा लवलेश शिल्लक राहत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्यांगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुलत सो ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली द्वार, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार. माऊली ज्ञानेश्वर माऊली. सदा नाम घोष करो हरी कथा. सदा जीवनामध्ये समाधान अपेक्षित असेल तर सदा नामस्मरण करा. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो यथामती यथावकाश. अभंगाचा भाव संपलेला आहे. सर्व या दिंडीतील कार्यकर्ते मंडळीच्या माध्यमातून त्यांनी मला फोन केला आणि त्या फोनच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. माझं परम भाग्य आहे. पायी चालू शकत नाही पण गजानन महाराजांच्या सेवेचं भाग्य मला प्राप्त झालं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून ज्या संतांच्या पायी तीर्थयात्रेमध्ये आपण सहभागी झालो, 1-2 मिनिटं त्यांचं भजन आपल्याला करायचं. सगळ्यांनी वर हात करा. करा सर्व पुरुष मंडळी महिला करा वर हात. हे कन कन मे गण गणात बोते गुरु गजानन माऊली. कन कन मे गण गणात बोते श्री गजानन माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली. गुरु गजानन
गजानन